एका घनदाट जंगलात एक ससा राहायचा, ज्याला आपल्या गतीचा खूप अभिमान होता. त्याला जंगलात कोणी देखील दिसले तर तो त्याच्याशी पैज लावायचा व शर्यत जिंकायचा. सर्वांसमोर खूप स्वतःचे कौतुक करायचा व इतरांचा अपमान करायचा. एकदा जंगलात फिरत असताना त्याला एक कासव दिसले. त्याचा हळूपणा पाहून सशाने त्याच्याशी शर्यत लावायची ठरवली. जंगलात असलेल्या डोंगरावर जो कोणी आधी पोहोचेल तो जिंकेल. कासवाने सशाची शर्यत करण्यासाठी संमती दिली व शर्यतीसाठी तयार झाले. जंगलातील सर्व प्राणी ससा आणि कासवाची शर्यत पाहण्यासाठी जमा झाले. शर्यत सुरू होताच कासव ससा पळायला लागले. ससा खूप जोरात पळायला लागला व कासव मात्र हळूहळू चालत होते. पुढे गेल्यावर सशाने वळून पाहिले तर कासव कुठेही दिसले नाही. सशाने विचार केला की कासव खूप हळू चालत आहे, त्याला इथेपर्यंत येण्यासाठी खूप वेळ लागेल. मी थोडा वेळ आराम करून घेतो. व तो तिथेच झोपून गेला. थंडगार हवा असल्याने सशाला झाडाखाली गार झोप लागली. कासव हळूहळू डोंगरावर पोहोचून गेले. इकडे सशाला जाग आली व त्याला समजले की खूप उशीर झाला आहे. तो पळत पळत डोंगरावर गेला व त्याने पाहिले की कासव आधीच डोंगरावर पोहोचून शर्यत जिंकले आहे. कासव शर्यत जिंकले म्हणून सर्व प्राण्यांनी टाळ्या वाजवल्या व त्याचे कौतुक केले. कासव शर्यत जिंकले व सशाने आपली हार मान्य केली.